अबोली या मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागामध्ये विजया फोनवरती सांगत असते, लवकरात लवकर मला तिकीट करा, म्हणजे मला फ्लाईटने लवकरात लवकर हा देश सोडून जायचं आहे. असं म्हणत विजया आता इथून पलायन करायचं प्लॅन करत असते, कारण अंकुशची मेमरी परत आल्यावरती आपली रवानगी जेलमध्ये होणार हे विजयाला माहिती असतं. फोन ठेवल्यावरती विजया आता त्या तोतया परमजीत सिंगकडे येते आणि म्हणते, तुझ्यामुळे हे सगळं झालं. माझा प्लॅन एकदम फुल प्रूफ होता. तुझ्यामुळे माझ्या प्लॅनचे 12 वाजले. माझ्या हातातलं पपेट असून तुला माझ्यासारखं अक्कलच नाहीये रे. काय वेड्यासारखा करतोस. तुझ्यामुळे मी या सगळ्यात अडकले. माझा प्लॅन बरोबर होता, पण तू त्या अंकुशला किडनॅप केलंस, त्याला सगळं आठवलं, त्याला जिवंत ठेवलं, सांगत होते मार मार, तरी सुद्धा मारलं नाहीस. काय तुझं चाललंय काय. आता ही सारखीची टीर टीर ऐकून इकडे आता त्या परमजीत सिंगचं डोकंच फिरतो. तो विजयाला धक्का देतो आणि हा आपल्याशी असं वागू शकतो हे विजयाला काहीच कळत नाही. ती एकदम शॉकमध्ये असते. तोपर्यंत राघू घरी सांगायला येते, आजी काका लवकर बाहेर पडा, आता आपले वहिनी आणि दादा आलेले आहेत. आता आजी आरतीचं ताट घेऊन पुढे येते आणि अंकुशा ये बरं, आता आपल्या घरामध्ये प्रवेश कर. अंकुश म्हणतो, नाही आजी, मी असं आपल्या घरात येणार नाही. आजी म्हणते, अंकुशा आता काय तुला झालं. याच्यावरती अंकुश म्हणतो, हे बघ, आपल्याकडे रीत आहे की नवरा बायकोला हाताला धरून घरप्रवेश करतो आणि बायकोला आपल्या घरात आणतो, पण आज उलट घडलेलं आहे. तुझ्या सुनेने मुलाला घरी आणलेलं आहे, त्यामुळे आज माझा हात अबोली धरेल आणि या घरात मला घेऊन येईल तरच मी या घरात येईन, असं आता अंकुश बोलतो. मग अबोली अंकुशचा हात धरते आणि हात धरून त्याला आपल्या स्वतःच्याच घरात घेऊन येते. अखेर अंकुश घरी आलेला असतो. अंकुश म्हणून घरी येऊन त्याला तब्बल वर्ष लोटलेलं असतं. वर्षाने आपल्याच घरी येऊन आता अंकुशला खूप छान वाटत असतं. तो आपलं सगळं घर न्याहाळत असतो. इकडे आता परमजीत सिंग सांगत असतो, झाली तुझी कट 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 करून, किती टिरटिर टिरटिर करशील ग विजया. आणि मी तुझ्या हातचं पपेट नाहीये, तू माझ्या हातचं पपेट आहे. मी सर्वस्वी राजा माणूस आहे. जे मी करेन तेच होईन विजया, तू नको मला सांगू. विजया म्हणते, काय रे तुला इतका माज कसला आलाय. यावरती परमजीत सिंग म्हणतो, माज तुझा माज उतरवतो. सारखी बड बड करायची तुला जास्त सवय आहे ना, तुझी बडबड कायमची बंद करून टाकतो. असं म्हणत तो विजयाचा गळा धरतो. विजया अगदी बेशुद्धच पडते, पण विजया अजूनही मेलेली नसते. आता परमजीत सिंग विजयाला गाडीत ठेवून एका अज्ञात स्थळी टाकायला नेतो. तोपर्यंत इकडे आता अंकुश छानपैकी आटपत असताना अबोली तिकडे येते. अबोलीच्या डोळ्यात पाणी असतं. अंकुश म्हणतो, काय झालं अबोली. अबोली म्हणते, सर या दिवसाची मी कधीपासून वाट पाहत होते, तो क्षण आज आलेला आहे. अंकुश म्हणतो, अबोली मला माफ कर. मी तुमच्यासोबत जेव्हा तुम्हाला माझी गरज होती त्यावेळेला नव्हतो, उलट तुमच्यासोबत चुकीचं वागत होतो. असं म्हणत तो अबोलीचे पाय धरतो. अबोली म्हणते, सर काय करताय. अंकुश म्हणतो, मग काय, ज्या क्षणाला तुम्हाला माझी खूप गरज होती त्या क्षणाला मी इथे नव्हतो आणि आलो तो पण अशा अवस्थेमध्ये तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायला. अबोली मला माफ कर. अबोली माफ कर. अबोली म्हणते, सर तुम्ही इथे आलात ना हेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही अशी माफी मागू नका आणि स्वतःला असे कमी लेखू नका. तुम्ही ना असं वागू नका, मला खूप याचा त्रास होतोय. असं म्हणत अबोली अंकुशला आता उठायला सांगते आणि अंकुशला वरती बसवते. अंकुश म्हणतो, नाही अबोली, पण मृत्यूच्या दाढेतून तू मला सोडवून आणलंस आणि खरंच तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत. अबोली म्हणते, सर असं काय करताय. अहो मी काही नाही केलं. एक बायको आपल्या नवऱ्यासाठी जे काही करेल ना तेच सगळं मी केलेलं आहे. तुम्ही अशी सारखी सारखी माफी मागू नका. फक्त मला एक वचन द्या की तुम्ही मला सोडून कधीही जाणार नाही. यावरती अंकुश म्हणतो, मी तुला वचन देतो, मी तुला सोडून कधीही कुठेही जाणार नाही. अबोली खरंच मी तुला वचन देतो. असं म्हणत अंकुश अबोलीला आपल्या मिठीत घेतो आणि आता अंकुश अबोली एकमेकांच्या मिठीत असतात. अंकुश एकदम रोमॅन्टिक झालेला असतो आणि अबोलीला आपल्या जवळ उडतो. अबोली अंकुशचा एकदम छान रोमॅन्स चालू असतो. बऱ्याच दिवसांनी दोघं एकत्र असतात. अबोली लाजते आणि तिकडून निघून जायला जाते तर अंकुश तिचा हात धरतो आणि तिला मागे खेचतो. आता मात्र अबोली अधिकच लाजते. अंकुश आणि अबोली हे छानपैकी दोघं एकमेकांच्या मिठीत असतात. अबोलीचा अंकुश छान किस घेत असतो आणि आता बऱ्याच दिवसांनी नवरा बायको म्हणून अंकुश अबोली आता एकत्र आलेले असतात. दोघंही एकमेकांच्या मिठीमध्ये विसावतात. तोपर्यंत इकडे आता त्या परमजीत सिंगने विजयाला घेऊन जंगलाच्या ठिकाणी आलेला असतो. जंगलाच्या ठिकाणी येऊन परमजीत सिंग म्हणतो, विजया तुला ना खूप बडबड करायची सवय होती ना ग, घे तुझी सगळी बडबड पार बंद करून टाकलेली आहेत आणि तुला इथे आणून सोडले का सांगू का, कारण जिवंत असताना कधी कोणाचं काही भलं तर तू करू शकलीस नाहीस. मग निदान इथे आता जे प्राणी पक्षी तुला खातील ना त्यांचं तरी मदत होईल आणि मला पण 4 पुण्य मिळेल. त्यामुळे तुला इथेच मरावं लागेल विजया. असं म्हणत विजयाला तो तिकडेच टाकून परमजीत सिंग निघून जातो आणि विजया तिकडे मरून पडले असं त्याला वाटतं. पण इकडे विजयाला घेण्यासाठी
आता एक बाई उतरते, गाडीमधून एक बाई उतरते आणि ती आपल्याला दिसत नाही, पण ती विजयाला उचलून गाडीमध्ये टाकते आणि गाडी घेऊन जाते सुद्धा। आता इकडे अबोली खूप सुंदर तयार झालेली असते आणि ती पाडव्याच्या दिवशी विचार करत असते, अंकुश सर झोपेत किती निर्मळ दिसत आहेत, यांना उठवायचं मनच करत नाहीये, पण पाडव्याच्या सणाला उठवायला तर पाहिजेच ना, अंघोळ करायची असते, उठणं लावायचं असतं। मग अबोली म्हणते सर उठा की। अंकुश म्हणतो नको मला झोपू दे अजून थोडा वेळ। अबोली म्हणते सर आजी तिकडे वाट पाहते उठणं लावायला, तुम्ही उठा बरं। तर अंकुश आता अबोलीला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो ज्याची बायको इतकी गोड असेल ना त्याला ह्या मिठीतून कधी सुटूच नाही असं वाटेल आणि इथून कधी उठूच नाही असं सुद्धा वाटणार आहे। अबोली म्हणते तुम्हाला माहिती आहे का की तुमची बायको इतकी गोड का आहे बरं? कारण माझा नवरा माझे इतके लाड करतो किंवा माझ्यावरती इतकं प्रेम करतो, त्यामुळेच तुमची बायको इतकी गोड आहे असं म्हणत अंकुश अबोलीचा पुन्हा एकदा सकाळी सकाळी रोमांस चालू होतो आणि दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात। अंकुश काही अबोलीला सोडायला मात्र तयारच नसतो। अंकुश सांगत असतो हा क्षण न असाच कैद करून ठेवावा, अबोली तू कुठेही जाऊ नकोस। असं सगळं दोघांचा रोमांस चालू असताना अचानक तिथे आजी येते आणि अंकुश अबोली उठलात की नाही, तयारी झाली की नाही, किती वेळ? यावरती अंकुश म्हणतो आजी मी कधीपासून उठण्याचा प्रयत्न करतोय पण ही अबोली मला उठूच देत नाहीये। अबोली म्हणते सर का खोटं बोलताय? अगं आजी मी ह्यांना उठवायला आले तर यांनी मला। अंकुश म्हणतो बोल बोल काय केलं मी तुला, बोल तरी काय केलं मी तुला? आता मात्र अबोली थोडीशी गडबडते, आजीला काय सांगणार की अंकुश सरांनी मला मिठीत घेतलं होतं म्हणून, आणि याच संधीचा अंकुश फायदा घेतो आणि अबोलीचं तोंड बंदच करतो। मग आता सगळेजण उठणं लावण्यासाठी बाहेर येतात। राघू काकांना उठणं लावत असते, अबोली अंकुशला उठणं लावत असते आणि सगळ्यांचा दिवाळी सण साजरा होत असतो। या संधीचा सुद्धा अंकुश फायदाच घेत असतो आणि अबोली उठणं लावत असताना मुद्दाम चोरून चोरून अबोलीला त्रास देत असतो आणि आता अबोली अंकुश एकमेकांकडे पाहत असतात। बऱ्याच दिवसानंतर आज अबोली आणि अंकुश नवरा बायको म्हणून एकमेकांचे रीतीभाती पाळत असतात, एकमेकांना आता साथ देत असतात आणि अबोली अंकुशला उठणं लावत असते। अबोली एकटक अंकुशकडे पाहते, अंकुश सुद्धा एकटक अबोलीकडे पाहत असतो। नंतर आता शार्दूल येतो, तितक्यात तिथे नीता सुद्धा येते। शार्दूलला अंकुश आणि अबोली छानपैकी उठणं लावतात। शार्दूलचा सुद्धा दिवाळी सण साजरा केला जातो। इकडे नीताला पाहून आजी म्हणते गो नीता तुझं इथे काय काम आहे ग? इथे आमची घरच्या दिवाळी चालू आहे। नीता म्हणते शरदराव गेलेत बाहेर, ते कामासाठी निमित्त ते बाहेर असतात ना, तिकडेच ते गेलेले आहेत म्हणून मी इकडे आले तुमच्यासोबत दिवाळी साजरी करायला, तर तुम्ही मला इथून हकलताय का? असं म्हणत नीता पण आता दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदेंच्या सोबत आलेली असते। त्यानंतर मात्र घरामध्ये खूप मोठा एक प्रकार घडणार असतो। शार्दूलला उठणं झाल्यावरती आता सगळ्यांच्या अंघोळ्या वगैरे पूर्ण होतात आणि आता अबोलीला डोळे बंद करून राघू समोर आणते। त्यावेळेला आजी म्हणत असते काय गो काय चाललंय हे तुमचं सगळं? काका म्हणतात राघू हा काय आता नाटकेपणा चाललाय, अबोलीचे डोळे का बरं बंद केलेले आहेत? यावरती राघू म्हणते काका समजेल तुम्हाला, 1 मिनिट थांब। असं म्हणत राघू आता काकाला शांत राहायला सांगते आणि पाहते तर काय, समोर आता अंकुशने वर्दी घालून समोर आलेला असतो। आधी काकी आणि मग बाकी असं म्हणत अंकुशची आता डॅशिंग एंट्री झालेली असते आणि अंकुशला या वेशात बघून आजी काका सगळ्यांना खूप आनंद होतो। अबोली मात्र अंकुशला या वेशामध्ये पाहण्यासाठी खूप जीवाचं रान करत असते आणि ती डोळे बंद करूनच बाहेर येते, जेणेकरून समोर जेव्हा बघेन तेव्हा खाकी मधला अंकुश बघायला मिळेल। आजी म्हणते अंकुशा खरंच तू खाकीमध्ये पहिल्यासारखा रुबाबदार दिसतो आहेस। आता अंकुश समोर येतो, राघू अबोलीचे डोळे आता सोडते। अबोली म्हणते सर मला वचन द्या या खाकीला कधीही तुम्ही तुमच्यापासून लांब करणार नाही। अंकुश म्हणतो अबोली मी तुला वचन देतो, खाकीला आणि तुला मी माझ्यापासून कधीही लांब करणार नाही, आधी खाकी मग बाकी असं म्हणतच मी आता पुन्हा एकदा अंकुश शिंदे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे म्हणून ड्युटीवरती जॉईन होत आहे। आता अंकुश पुन्हा एकदा इन्स्पेक्टर झालाय आणि सगळं काही सुरळीत झालेलं आहे, पण विजयाचं काय झालं, ती अज्ञात बाई कोण होती, त्या अज्ञात व्यक्तीचा पल्लवीचा काय संबंध, हे अजूनही उलगडे होणे मालिकेमध्ये बाकी आहे।